प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एका वचनावर मनन करणार आहोत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. तर परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. कोणासाठी दिला? तर तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठी दिला. आपण तो पुत्र कोण? प्रभू येशू. तर प्रभू येशूने आमच्या जीवनामध्ये आले आणि आमच्या सर्वांच्या पापांची क्षमा केली त्याने. आपण बघतो की आपण किंवा कोणतेही वडील आपला एकुलता एक पुत्र देऊ शकत नाही, पण परमेश्वराने एवढं मोठं मन केलं की त्याने त्यांचा एकुलता एक पुत्र दिला. कारण की परमेश्वराला माहित होतं की त्याच्यापेक्षा जास्त आम्हा सर्वांना त्याच्या पुत्राची गरज आहे. कारण की आम्हाला त्यांनी पापातून मुक्त केलं, सर्व काही गोष्टीतून, सगळ्या काही बंधनातून आम्हाला त्यांनी बाहेर काढलं, आमच्या पापांची क्षमा केली. आणि त्यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण नेहमीच परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. आपण नेहमीच परमेश्वराला धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराने आपल्यासाठी जे केलेलं आहे ते कोणी करू शकत नाही. Yes. या जगामध्ये परमेश्वराने आपल्यावर जे प्रेम केलेलं आहे ते कोणीच आपल्यासाठी करू शकत नाही. ना आपले आई वडील, ना भाऊ बहीण, कोणीच नाही. जे परमेश्वर आपल्यासाठी करतो ते आपल्यासाठी कोणीच करू शकत नाही. म्हणून त्याचं वचन म्हणतंय की आपल्यासाठी त्याच्याकडे उत्तम प्लॅन आहेत. त्याचं वचन म्हणतंय की त्याने आपल्यापासून काहीच राखून ठेवलं नाही. कारण आपलं तारण व्हावं, आपण पापातून मुक्त व्हावं, आपली पापांची क्षमा होण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त, जो ह्या जगामध्ये आला आणि आपल्यासाठी त्याने तो वधस्तंभ उचलला, ते दुःख सहन केलं आणि आपल्यासाठी त्याने मरण स्वीकारलं आणि परत तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात गेला. स्वतःचं बलिदान करून, स्वतःचा त्याग करून त्याने आपल्यासाठी ते सार्वकालिक जीवन मिळवून आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठी आपण नेहमी त्याचे आभार मानणं हे गरजेचं आहे. आणि आज आपण तेच बघणार आहे की परमेश्वर आपल्यावर इतकं प्रेम करतो की तो आपल्याला त्याच्या दयेने, कृपेने चालवतो, आपल्याला सुरक्षित ठेवतो. परमेश्वर आपल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवतो जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो. कारण देवाचं वचन म्हणतंय की जे आपल्या विरोधामध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्या बाजूनी आहेत. म्हणजे आपल्या विरोधात जे उभे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आपल्या बाजूने लढणारे उभे आहेत. आणि आपल्या बाजूने जे आहेत ते परमेश्वराचे दिव्यदूत आहेत. स्वतः परमेश्वर आपल्या बाजूने आहे. आणि जर स्वतः परमेश्वर आपल्या बाजूने आहे तर आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाहीये. जरी संकट आलं, जरी काही त्रास झाला, जरी आपल्याला मनामध्ये भीती असली की काय होईल, त्रास होत आहे, आजार आहे, शंका आहे मनामध्ये, पण परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बाजूने आहे तर तुला काही होणार नाही. तुला कोणती शक्ती हात लावू शकणार नाही. तुझ्याकडनं कोणता आशीर्वाद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही, कारण मी तुझ्या बाजूने आहे. तुझ्या बाजूने जे आहेत ते सर्वात शक्तिशाली आहेत. कारण तुझ्या बाजूने तुझ्या सर्व शक्तिमान परमेश्वर तुझ्या बाजूने आहे. आणि परमेश्वर आपल्याला अशा प्रकारे प्रोटेक्शन देतो. आणि परमेश्वराचं प्रोटेक्शन म्हणजे परिपूर्णतेचं प्रोटेक्शन आहे. तो पूर्णपणे प्रोटेक्शन देतो आपल्याला. आपण आज वचनातून बघणार आहे काही गोष्टी की परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला प्रोटेक्शन देतो. तर आपण लूक याचा 11वा अध्याय 24 पासून 26 वचन बघणार आहे. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो निर्जल स्थळामधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तिथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. आमेन. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस एका व्यक्तीमधून दुष्ट आत्मा निघतो त्यावेळेस तो काय करतो, तर तो जातो आणि इकडे तिकडे फिरतो. तो वैराण प्रदेशात फिरतो, म्हणजे तो जागा शोधतो. एखाद्या शरीरातून तो निघाला, एखाद्या व्यक्तीमधून तो निघाला दुष्टात्मा, तर तो जातो आणि तो आजूबाजूला फिरतो आणि बघतो की कुठं त्याला जागा भेटणार. तो एखादी जागा शोधतो एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या शरीरामध्ये जाण्यासाठी, पण त्याला कुठेही जागा भेटत नाही. आणि तो परत येतो आणि त्यावेळेस ज्या व्यक्तीतून तो निघाला
त्याच्याकडे तो परत येतो आणि बघतो की हा व्यक्ती सुशोभित केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे, आणि परत त्याच्यावर तो हल्ला करायचा प्रयत्न करतो, परत त्याला अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस दुसऱ्यांदा ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस तो एकटा येत नाही, तर तो सोबत 7 दुष्टात्मे सोबत घेऊन येतो. या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला सांगतो की ज्यावेळेस तो आत्मा परत येतो त्यावेळेस तो 7 दुष्टात्मे घेऊन येतो. कारण तो ज्यावेळेस 7 दुष्टात्मे सोबत घेऊन येतो त्यावेळेस त्या व्यक्तीला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीची परिस्थिती पूर्णपणे तो खराब करण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतो की त्या व्यक्तीला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जर बघितलं बायबलमध्ये 7 म्हणजे हा पूर्णतेचा आकडा आहे. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. म्हणजे सैतान आपल्यावर ज्यावेळेस हल्ला करतो त्यावेळेस तो आपल्याला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो. तो 7 दुष्टात्मे घेऊन येतो आणि 7 म्हणजे पूर्णतेचा आकडा आहे. तो पूर्णपणे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपली परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपले आशीर्वाद हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि पण परमेश्वराचं वचन म्हणतंय की धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठेल. आपण बघू नीतिसूत्रे 24 अध्याय 16 वचन. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं की नीतिमान 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वर आपल्याला एक प्रॉमिस देतो. जरी सैतान आपल्याला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो, सैतान आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे हल्ला करतो की आपण पूर्णपणे निराश होतो, पूर्ण निराशेमध्ये पूर्णपणे आपल्याला तो हरवण्याचा प्रयत्न करतो, पण परमेश्वर म्हणतो की मी तुला 7 वेळा उठवणार. आणि 7 म्हणजे पूर्णतेचा आकडा आहे. जर सैतान पूर्णपणे आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतो तर परमेश्वर पण पूर्णपणे आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. आमेन. परमेश्वर आपल्याला पूर्ण सहाय्य देतो, परमेश्वर आपल्याला पूर्ण सुरक्षा देतो. या ठिकाणी मी जेव्हा हे वचन वाचलं लूक याचा 11 अध्याय आणि 26 वचन, त्यावेळेस मला असा प्रश्न पडला की प्रभू येशूने 7च का म्हटले? ज्यावेळेस तो दुष्टात्मा निघतो, तो फिरतो अनेक ठिकाणी, तो बघतो की कुठे त्याला जागा भेटत नाही आणि तो परत येतो, त्या व्यक्तीमध्ये परत येतो, त्या व्यक्तीवर परत हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परत हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, त्याला परत बंधनात टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस तो 7 दुष्टात्मे परत घेऊन येतो. आणि मला प्रश्न पडला की 7च का म्हटलंय? 7 दुष्टात्मे का आणतो तो? 3 का नाही आणत, 5 का नाही आणत, 10 का नाही? कारण आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीमध्ये 3 दुष्टात्मे असू शकतात, 5 असतात, 10 असतात. एका व्यक्तीमधनं प्रभू येशूने ज्यावेळेस दुष्टात्मे काढले तर त्याच्यामध्ये पूर्ण सैन्य होतं, पूर्ण सैन्य त्याच्यामध्ये होतं. पण या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की 7 दुष्टात्मेच तो घेऊन येतो. कारण 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. म्हणजे सैतान ज्यावेळेस आपल्याकडे परत हल्ला करण्याच्या दृष्टीने येतो त्यावेळेस तो आपल्याला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्याला पूर्णपणे संपवण्यासाठी येतो. आणि परमेश्वराचं प्रॉमिस म्हणतंय की मी नीतिमानाला 7 वेळा उठवेन. म्हणजे परमेश्वर पण आपल्याला पूर्णपणे प्रोटेक्शन देतो. परमेश्वराचा हात आपल्यावर आहे, परमेश्वर आपल्याला त्याच्या पंखाखाली घेतो. तुमच्या जीवनामध्ये जर आज काही समस्या असतील, काही बंधनं असतील, काही अडखळणं असतील, जर निराशा असेल, जर कर्ज असेल, दुःख असेल, आजार असेल, तर परमेश्वराचं प्रॉमिस आहे की परमेश्वर नीतिमानाला 7 वेळा उठवतो. जर आपण त्याचा धावा करतो, जर आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो, जर त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो तर परमेश्वर आपल्याला 7 वेळा उठवतो. म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन, म्हणजे पूर्णपणे परमेश्वर आपल्याला उभं राहण्याचा म्हणजे पूर्णपणे परमेश्वर आपल्याला उभं करण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर आपल्याला पूर्णपणे सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर आपल्याला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी की असं परमेश्वराचं प्रॉमिस आहे की 7 लेयर्सचं प्रोटेक्शन. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला प्रॉमिस देतो की 7 लेयर्स, 7 लेयर्सचं प्रोटेक्शन, त्याच्या आत्म्याच्या 7 लेयर्सचं प्रोटेक्शन परमेश्वर आपल्याला देतो. कारण प्रगटीकरणामध्ये आपण जर बघितलं, प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलं की त्याच्या सिंहासनासमोर 7 आत्मे असतात जे त्याला नमन करतात.
आणि ते 7 लेयर्सचं प्रोटेक्शन, ते आत्म्यांचं 7 लेयर्सचं प्रोटेक्शन परमेश्वर आपल्याला देतो. जरी सैतान आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे आपले आशीर्वाद काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पण परमेश्वर आपल्याला पूर्णपणे सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. Yes. आपल्याला पूर्ण शक्ती पुरवतो, Amen. आपल्यासाठी पूर्णपणे लढतो परमेश्वर शेवटपर्यंत. कारण बायबलमध्ये असं सांगितलंय की 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. आणि ज्यावेळेस पेत्रांनी प्रभू येशूला विचारलं की किती वेळा क्षमा करावी, तर प्रभू येशू त्याला म्हटला की 7 वेळा नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणजे परमेश्वर पूर्णपणे आपल्याला क्षमा करतो. परमेश्वर पूर्णपणे आपले पाप क्षमा करतो. परमेश्वर पूर्णपणे आपल्याला बंधनातून मोकळं करतो. Yes. परमेश्वर पूर्णपणे आपल्याला आशीर्वादित करतो. आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय सोडत नाही. कारण तो नीतिमानाला 7 वेळा उठवतो, 7 वेळा उचलतो आणि पूर्ण सुरक्षेमध्ये ठेवतो. Yes. एखादं बाळ जेव्हा जन्मतंय, एखादं बाळ जन्मायच्या आधी जर आपण बघितलं, त्या गर्भामध्ये, त्याच्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा त्याची वाढ होत असते, त्यावेळेस त्या बाळाला असं दैवी प्रोटेक्शन असते. परमेश्वराने अशी एक योजना करून ठेवलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कारण 7 हा आकडा खूप पवित्र आहे. त्याच्यामध्ये एक प्रगटीकरण आहे, त्याच्यामध्ये रेव्हेलेशन आहे, देवाचं सुरक्षतेचं रेव्हेलेशन आहे. 7 लेयर्स ऑफ प्रोटेक्शन. परमेश्वर म्हणतो की मी तुला 7 लेयर्स ऑफ प्रोटेक्शन देणार आहे, 7 लेयर्सचं प्रोटेक्शन तुला देणार आहे. एक बाळ जेव्हा जन्म घेते, त्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा ते वाढत असते, ते जन्म घेण्याच्या आधी ते बाळ जेव्हा वाढत असते, तेव्हा परमेश्वर त्याला 7 लेयर्सच्या प्रोटेक्शनने सुरक्षित ठेवतो. कारण आपण जर बघितलं, जर एखाद्या स्त्रीचं जेव्हा ती डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाते आणि जर तिचं जर सी सेक्शन करायचं राहिलं, सिझेरियन ऑपरेशन करायचं राहिलं, तर डॉक्टरांना 7 लेयर्स कट करावं लागतात. त्या बाळाची डिलिव्हरी करण्यासाठी 7 लेयर्स कट करून त्या बाळाला ते बाहेर काढतात. म्हणजे त्या गर्भावर पण परमेश्वराने एक 7 लेयर्सचं प्रोटेक्शन निर्माण केलेलं आहे. आणि परमेश्वराचं वचन म्हणतंय, त्याचं प्रॉमिस म्हणतंय की मी तुमच्या जीवनावर पण 7 लेयर्स प्रोटेक्शन Amen. दिलेलं आहे. Amen. तुमच्या जीवनासाठी, तुमच्या Yes. कुटुंबासाठी, तुमच्या जीव, आत्मा आणि शरीरासाठी परमेश्वराकडून 7 लेयर्सचं प्रोटेक्शन आहे. Yes. त्यामुळे आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाहीये. कारण देवाचं वचन म्हणतंय की तुझ्या विरोधात कार्य करणारे शस्त्र निकामी होतील, त्यांचा तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. Yes. ते आपल्यावर काहीच परिणाम करू शकत नाहीत. आपल्या विरोधात जे शस्त्र जर कोणी वापरत असेल, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या विरोधात कोणी वाईट बोलत असेल, कोणी तुमच्या विरोधात जर कटकारस्थान करत असेल, तुमची निंदा करत असेल, तुमच्यासाठी वाईट विचार करत असतील, तुम्हाला श्राप देत असतील, किंवा करणी, जादूटोणा जे पण असेल, तुमच्या विरोधात जर काही करत असेल, तर त्याच्या विरोधात परमेश्वराचं 7 लेयर्स ऑफ प्रोटेक्शन तुमच्या जीवनावर आहे. Amen. Amen. आपल्या जीवनावर परमेश्वराचं 7 लेयर्स ऑफ प्रोटेक्शन आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या विरोधात कार्य करणारा कोणताच शस्त्र कार्य करू देणार नाही. तुझ्या जीवनावर कोणतीच गोष्ट तुझ्यापर्यंत येणार नाही, तुझ्यापर्यंत ती पोहोचू देणार नाही. त्याच्या आधीच मी त्याला निकामी करणार, त्याचा असर संपवणार. आणि म्हणून आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवून, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून, त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या उद्देशामध्ये चालणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर आपल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवतो, त्याच्या पंखाखाली तो घेतो. त्याचं वचन म्हणते की तो आपल्याला त्याच्या पंखाखाली घेतो. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तसं परमेश्वर त्याच्या लेकरांना त्याच्या पंखाखाली सुरक्षित ठेवतो. आणि हे परमेश्वराचं प्रॉमिस आहे आपल्यासाठी, सर्वांसाठी. आणि तुमच्यासाठी परमेश्वराचं प्रॉमिस आहे की परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवणार. Amen. काही जरी झालं, कसलंही संकट आलं, कसलंही वादळ आलं, कसलाही आजार असला, काही समस्या असले, त्यातून परमेश्वर बाहेर काढणार. तुम्हाला लढायची गरज नाही, कारण परमेश्वर तुमच्या बाजूने लढत आहे. Yes. तुम्हाला कसली चिंता करायची गरज नाही, कारण परमेश्वर तुम्हाला ती सुरक्षितता देणार आहे, सुरक्षित ठेवणार आहे. आणि त्यासाठी आपण परमेश्वराचे नेहमीच आभार मानण्याची गरज आहे. आपण त्याला नेहमी धन्यवाद दिलं पाहिजे. आणि आपण परमेश्वराची आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं गरजेचं आहे. Yes. कारण त्याने आजपर्यंत आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि तो सदा सर्वदा सारखा आहे. Amen. तो काल, आज आणि उद्या
सारखा आहे. तो अल्फा आणि ओमेगा आहे. त्यामुळे तो सदैव आपल्या बरोबर आहे. आमेन. तर आज आपण या वचनाच्या माध्यमातून बघितलं की परमेश्वर आपल्यावर किती कृपा करतो. त्यांनी आपल्या सर्वांवर एक 7 लेअरचं प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायला पाहिजे किंवा घाबरायला नाही पाहिजे, कारण की आपल्यासोबत आपला महान जिवंतमान प्रभू परमेश्वर आहे. जर तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर आम्हाला नक्की कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.